हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आहे संडे आणि आज मी बनवणार आहे हेल्दी मोमोज. आज पहिल्यांदा मी या चॅनलवरती कुक करणार आहे. तर आज मी मोमोज बनवते, हेल्दी मोमोज. आणि त्यासाठी मी आता सार्थकला पाठवलंय खाली रवा आणण्यासाठी. आणि थोडंसं काहीतरी सामान होतं तर ते पण आणायला मी त्याला पाठवलंय. तर तो आता येतोच आहे, तोपर्यंत मी आता व्हिडिओ स्टार्ट केलाय. आणि मी काल पण आम्ही म्हणजे शूट नाही करू शकलो बिकॉज काल खूप जास्त बिझी होतो आम्ही. काल सगळं घरात साफसफाई वगैरे चालू होती, तर काल आम्ही काहीच शूट नाही केलंय. काल खूप म्हणजे खूप हेक्टिक आणि पूर्ण टायर्ड होतो आम्ही, सो त्यामुळे काही शूटिंग झालेच नाहीये. तर आज मी बनवते मोमोज. तर लेट्स गो. तर गाईज, आता मी किचन मध्ये आली आहे आणि आता मी स्टार्ट करते मोमोज. सगळं पहिलं आधी वॉश वगैरे करणार आहे. तर सार्थक पण आलाय. सार्थकाला हा आता इथे स्टार्ट करणार आहोत आम्ही बनवायला. तर सगळ्यात पहिल्यांदा कॅप्सिकम वा 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 कॅप्सिकम, अनियन आणि हा कॅबेज. आता हे सगळं वॉश करणार आणि व्यवस्थित त्याला चॉप करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आम्ही आता स्टार्ट करतोय मोमोज बनवायला. आणि हे हेल्दी मोमोज आहेत, कारण खूप दिवसापासून सार्थक पण मला बोलत होता की काहीतरी असं चमचमीत बनव, मस्त काहीतरी बनव. आणि त्याला म्हणजे मी इतके रील्स बघते म्हणजे इंस्टाग्राम वरती वगैरे पण, की बरेचसे लोक मोमोज वगैरे खातायत मस्तपैकी, पण ते अनहेल्दी आहेत. आम्ही इथे हेल्दीवाले मोमोज करतोय, त्याच्यामध्ये नो मैदा, नथिंग. हे फक्त सुजीचे आहेत. तर आता बघू कसं काय काय करणार आहेस ना तू मदत मला? हो पक्का? करतो. एवढं सगळं मिक्स केलं. तू माईक नाही लावलायस? नाही ना. ठीक आहे, तर आपण आता इथे मोमोज बनवायला स्टार्ट करूया. ओके, तर आता इथे सार्थकने मस्तपैकी वॉश केले सगळे व्हेजिटेबल्स. आणि इथे रफली ह्यानं चॉप पण करून घेतलंय. सो इथे कांदा, कॅप्सिकम आणि गाजर नाही आहे, गाजर तू कट करतोय. ओके, आणि कोबी हे सगळ्यांनी मस्त इथे चॉप करून घेतलंय. ओके, तर भाज्या आम्ही डब्यामध्ये टाकलेले आहेत. येस, कसं भारी होतं. हे असं मस्त असं बारीक ह्याला. हे स्टफिंग असणार ना मोमोज? हा, स्टफिंग आहे. ओके, स्वतः आहे ना, एका प्लेट मध्ये मी काढून घेते. मग ह्याच्यात आपण पनीर पण ऍड केलं असतं यार. पनीर ऍड करू शकतो ज्यांना म्हणजे चिकन मोमोज खायचे. आता हे आपण व्हेज मोमोज करतोय, ज्यांना चिकन मोमोज खायचे ती लोक ह्याच्यामध्ये चिकन असं सेम बारीक बारीक करून आणि त्यात कांदा वगैरे टाकून ते करू शकतात. आता आपण हे व्हेज करतोय, ह्याच्यामध्ये पनीर पण टाकू शकतो, पण आता सध्या खूप जास्त आपण पनीर खातोय, त्यामुळे थोडं ब्रेक आणलाय आम्ही. ते बाकीचे पण आपण तसेच चॉप करून घेऊया सगळं. तर आता इथे मी तोपर्यंत डोची तयारी करते. तर डो साठी आपल्याला इथे आधी रवा लागणार आहे. डो. आता हा रवा असा. डो तर एकच बनवणार आहे, मग ते डो काय? ते डो, हे डो. आता हे आपण मिक्सर मध्ये ना हा रवा, हा थोडासा ना असा असा बघू शकते हा रवा. जाड मॅडम नाही, जाडसोर. तर त्याला आपण थोडस त्याची पिठी करणार आहोत. केली आहे हे असं थोडस ना असं बारीक अशी याची पावडर करून घ्यायची. आणि ते आता मी या बोल मध्ये टाकते. त्यानंतर ह्यात टाकायचं आता मीठ. सो इथे आता मी मीठ घेतलं. थोडस मीठ टाकते मी, कारण आपण आपल्या भाजीमध्ये पण आपण मीठ टाकणार आहोत. आणि जरासं तेल टाकून घेते मी. आणि ह्याच्यामध्ये आता मला पाणी पास. ते गाणं नको, गाणं नको. अरे नाही, गाणं मस्त आहे. ह्याच्यामध्ये असं हे पाणी टाकून घेते मी आणि ना हे छान मळून घ्यायचं. बायको तुमची बायको राहते का? हे असं थोडस ना मळून घ्यायचं. आणि हे असं झालं पाहिजे, म्हणजे जास्त पण असं स्टिफ असं नाही, थोडस पातळ असं पीठ मळून घ्यायचंय. आता ह्याला थोडस मी रेस्ट व्हायला टाइम देते. ठीक आहे, तर आता इथे तेल तापून घेतलंय आपण. आणि ह्याच्यामध्ये आम्ही न सांगता टाकणार आहोत, होपफुली. मला भीती वाटते, बट ठीक आहे. काही घेऊ का मी? नको, ह्याच्यानेच घे ना. नको, असं थोडं करून. ह्याच्यामध्ये मी
जराशी ही आलं लसूणची पेस्ट आहे ना ती टाकणार आहे. जरा जास्त जराशी नाही झाली, जरा अजून टाकू शकतो. नाही बस झाली तेवढी. टेस्ट कैसा आहे यार? त्याचा वास भरपूर येतो, मला नाही आवडत त्याचा वास. टेस्ट कहाँ है? येतो टाक. आता हे असं छान त्याला परतवून घ्यायचं. आता हे जे राहिलेली भाजी आहे ना ती पण हे टाकणार. धीमी आंच पर पका रे. हा धीमे आंच. म्हणजे बघून लाईक करा, सबस्क्राईब करा तोपर्यंत. मला असं वाटतं मी टोप छोटा घेतलाय आणि आपलं तू तर बोलली होती की ते तर कमी होऊन जातं, पाणी येतं आणि नाही काय पाणी सुटतं आणि मग कमी होऊन जातं. हे तर काय होतच नाही. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा सॉस टाकून हा काय सोया सॉस आहे, चिली सॉस आहे आणि तो कोणता? तो रेड चिली हा ग्रीन चिली रेड चिली ग्रीन काहीतरी बोकटोकचा आहे. चांगलं लागेल ना? मी फर्स्ट टाइम खाते वाले सॉस. नाही हे खाल्लंय, एकदम नाही खाल्लं. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे जरा वॉश करा सारखं. चटका लागला मला. हळूहळू कर सांभाळ. ओके आता चिली सॉस आहे, रेड चिली सॉस आहे आणि ग्रीन चिली पण आहे. ग्रीन चिली तिखट असेल जरा, थोडंसं तिखट पाहिजे. ते हे नाही शेजवान सॉस नाही टाकत. शेजवान सॉस बरोबर आपण खायचे, बिकॉज मी आता मोमोज साठी वेगळी चटणी करणार नाहीये. हे असं आता ग्रीन चिली सॉस पण टाक. नको तर तिखट आहे खूप. अरे टाकायला पाहिजे, म्हणजे थोडंसं टाकायचं, जास्त नाही. आपल्या स्पाइस टॉलरन्स. डेंजर तिखट आहे. स्पाइस टॉलरन्स येस माझं जास्त आहे. हा नाच टेस्टी लगेच. मला असं वाटतं तू जास्त टाकलं नाही पडणार. बस ठीक. हे जास्त आहे. हे बरोबर आहे. याचं व्यवस्थित ना आता सगळे सॉस टाकून आपण ह्याला परतवून घ्यायचं. आणि हे मी थोडंसं फास्ट गॅसवरती करते, तेव्हा भाज्यांना थोडासा ना क्रंचीनेस आला पाहिजे, तर त्यासाठी म्हणून मी करते. त्याला पाणी सुटायला द्यायचं नाहीये, म्हणून परतवत राहायचं सारखं सारखं. आता ते पाणी सुटलं ना तर मध्ये असं खूप सॉफ्ट सॉफ्ट होतं, भाज्या एकदम मऊ मऊ होऊन जातात. तर हे झालंय, मी आता गॅस ऑफ करते. तुम्ही बघू शकता भाजी किती छान झाली आपली तयार, म्हणजे स्टफिंग. हे बघा गरम गरम वाफ येते तुमच्या स्क्रीन वरती. एन्जॉय. हे बघ आता हे थोडंसं थंड व्हायला द्यायचंय. थंड झाल्यावरती मग आपण ह्याला भरून घ्यायचं याच्यामध्ये स्टफिंग. पण त्याआधी आपल्याला आता इथे स्टीमर ठेवायचंय. माझ्याकडे स्टीमर नाहीये, देसी जुगाड करणार आहोत आम्ही. मला जुगाड भांडा आहे का ह्याच्यात आम्ही स्टीम करणार आहोत. एकदम प्रॉपर स्टीमर आहे. ह्याच्यावरती ताटावं आहे. हा पहिलं मला ह्याच्या आतमध्ये पाणी भरून दे. ठीक आहे. आता इथे स्टीम साठी मी हे ठेवते पाणी गरम करत. इथे चाळण घेतले. चाळणवरती ना आपण थोडस अलगद असं तेलाचा आणि पाण्याचा हात लावून घ्यायचा असं, आणि ते इथे ठेवले. त्याचे गोळे करायचे, असे छोटे छोटेसे आहेत ना, असे बॉल्स बनवायचे. हा छोटे छोटे गोळे. तर आता माझी बायको लाटत आहे. आणि खालती काय लावलंयस ते? हे तेलावरती लाटून घ्यायचे. ओके नाईस. मला असं गोल 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 लाटता नाही येत. मी नॉर्मलची काय गरज आहे आपल्याला, असं पण त्याचा शेप बनतो. हे अशा लाटून बघा. सार्थक आता बनवतोय. एकच राहिलेली गोळी होती. गोळी म्हणजे ती गोलवाली रे, पिठाची गोळी. नकाशा झाला. थांब, ते चांगलं बनत होतं. कॅमेरा ऑन झाला. मी आता करून ठेवले, त्यांना आता स्टीम करायचंय. जे मोमोज आहेत ते स्टीम होत आहेत. तिथे ठेवले त्यांना स्टीम व्हायला. बापरे सार्थक मासा दिसतोय. रिस्टार्ट करतोय सार्थक, रिस्टार्ट करतोय. अरे अरे कसं वाटतंय सार्थक मोमोज करताना? मला खायला भारी वाटतं. मोमोवाला आपण स्टॉल टाकू शकतो सार्थक. बिझनेस अच्छा चलेगा आपला. हेल्दी मोमोज. तो कोणी लाटणं पकडलेलं कधी? लाटणं इथे म्हणजे हा भाग फक्त पकडला जातो. हा प्रेशर पडावं म्हणून. प्रेशर नाही द्यायचं असतं, तेच तर चुकीचं आहे. हा बघ बनतंय, बघितलं. हा व्हेरी गुड. अरे बघ. हा ठीक. एवढं अरे थांब. बस एवढं किती गोळे किती आहे तुझं? एवढं बस. नाही अजून थोडं एवढं बस.
बरं ठीक आहे, तू तुझ्या पद्धतीने कर. नाही पाठ लागलं की मग मला बोलणार नाही. तर तुलाच खायचंय तो. नाही बोलणार बरोबर हा आहे. ठीक आहे बरोबर. आता आता हा दोन्ही हाताने करायचं, दोन्ही हाताने एका हाताने पकडायचं. हा हे हे थांब इकडून निघतंय. मग निघणार असणार एवढं भरलंयस तू. तुला कळत नाही भरते. काही शपथ, मला नाही कळत. ठीक आहे, आता त्याला असं गोल गोल कर, असं राऊंड राऊंड राऊंड. मोदक. यो फायनली डन. मोदक सार्थक मोदक. त्याला एकदम डिटेलिंग क्विक डिटेलिंग आहे गाईस. बनलेले आहेत मोमोज आणि मोमोचे शेफ बघा कसे दिसतात? खूप मस्त दिसतात. भारी आता वाटतात मला ते. माहिती नाही टेस्ट किती असेल कसं असेल, कारण फिलिंग तर मी भरलंय. तर आता बघू. फक्त फिलिंग भरल्याने मोमोज करणं होत नाही. मोमोज करावे लागतात. भारी लागतायत पण म्हणजे दिसतायत पण. हे बघ बघू तुझा tasty. मोमो हे सार्थकने मी बनवलेला मोदक. चला आता खाऊन बघूया. कर टेस्ट कर. मी करू पैसे. हा मग अरे रिस्क मी कशी नको. बनवलंय ना, तू खायचं. माझावाला तुझा हा. नाही, तू खायचाय. नाही मी खाय ना अर्धा. तू खा. तुटला तो. असं करतात. जुगाड शेजवान चटणी. कसं आहे खरं सांग. तू बनवलं असं म्हणून ते जास्त टेस्टी लागतंय. मी बनवले म्हणजे तू बनवलेलं टेस्टी नसेल असं म्हणायचंय का तुला? मस्त झाला. एक नंबर झालं. हे बघा आता तुझं वाला ट्राय करू. तुझं वाला चांगलंच असणार आहे फॉर शुअर. बायको माझी सुधरण आहे. तुटलं. चला गाईस खाऊन भेटतो. तुझं वाला कसं झालंय मला वाटलंच म्हणून मी विचारलं नव्हतं. छान झालं. मस्त लागतंय. म्हणजे मैद्याच्या मोमोज पेक्षा तरी खूप जास्त टेस्टी आहे. गाईस तुम्ही पण ट्राय करा. ही रेसिपी जाम भारी आहे, हेल्दी आहे. तुम्हाला गिल्ट पण नाही होणार खाऊन. येस. फक्त ती शेजवान चटणी जरा कमी खा. हा बाकी सगळं एक नंबर. तर गाईज आता मस्त फ्रेश झालोय, झोपून जस्ट उठलो. मोमोज खाऊन मोमोज अंगावरती आले होते. झाली नाही माझी झोप झाली, किती झोपणार बस. तर आता मस्त रेडी होणार आहोत आणि जाणार आहोत आता रिसेप्शनला. त्याच्या मित्राच्या भावाचं रिसेप्शन आहे. तर तिथे आता जाणार आहोत. आता मस्तपैकी फ्रेश होणार आहोत आणि उठा, आता सकाळ झाली आहे, उठा. तयारी करून निघू. तयारी कर आणि मस्तपैकी आता रेडी होणार आहोत. ओके, रेडी होणार आहोत आणि मग भेटू तुम्हाला. आमचा लुक पण आम्ही दाखवू तुम्हाला की आम्ही कसे दिसणार आहोत. आणि हे बघा आलेलो आहोत आम्ही चेंज रेडी झालोय मस्त मस्त. कसली सुंदर दिसते बघा माझी तू पण भारी बायको. दिसतेस. थांबा तुम्हाला दाखवतो पूर्ण नीट. हे बघा कशी किती सुंदर. हा ड्रेस तुझ्यावरती खूप सूट करतो. तूच गिफ्ट केलंस. हा मग पण खूप सुंदर दिसत, खूप सुंदर. तर आता आम्ही निघालो आहोत. येस, आता जाणार आहोत मस्तपैकी. तू पण आणि भारी माझ्या दिसतोयस माझ्या एकदम. सुंदर बायकोला घेऊन चाललेलो आहे मी. आहोत आता फंक्शन मधून. खूप छान झालं फंक्शन, मस्त मस्त होतं. होतं. आणि तिकडे आम्ही शूट नाही करू शकलो बिकॉज गर्दी. सो खूप गर्दी गर्दीमुळे होती. आम्हाला आणि आवाज पण खूप जास्त होता ना. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स नरेंद्र दादा येस, फॉर युअर वेडिंग. नरेंद्र आणि प्रियांका. प्रियांका Yes. वहिनी. येस. सो आम्ही गेलो होतो त्यांच्या रिसेप्शनला आणि आम्हाला कळालं की ते आमचे रील्स आणि आमचे व्हिडिओज बघतात आणि ऐकून खूप भारी वाटलं. असं बरं वाटतं की कोणीतरी येऊन सांगताय बघतं. की बघतायत. आम्ही पण असे नवीन बिगिनर्स आहोत तर आमचे व्हिडिओज पण असे ओके स्टार्टिंगला असणारच बट आपण आपलं बेस्ट देतोय. सपोर्ट करता तुम्ही. खूप बरं वाटतं. थँक्यू सो मच. आणि लाईक करा, शेअर करा, Yes, सबस्क्राईब करा. ते तर आहेच, ते करतातच. हा. येतात तुमचे लाईक्स येतात. तुम्ही कमेंट्स करा, फक्त सबस्क्राईब करा आणि लोकांना सुद्धा सांगा की तुमच्या मित्राने तुमच्या मैत्रिणीने सुरू केलंय नवीन चॅनल. बस. ओके बाय. बाय.